विद्यार्थी मित्रांनो, काल आपण बघितलं वर्क डनचं एक्सप्रेशन बघितलं. वर्क डन ऑब्टेन्ड ड्युरिंग आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस. नेचर ऑफ हीट आणि वर्क बघितलं. नेचर ऑफ हीट, वर्क. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय एक्सप्रेशन ऑफ मॅक्झिमम वर्क. हे मॅक्झिमम वर्कचं एक्सप्रेशन पाहायचंय. मॅक्झिमम वर्क ऑब्टेन्ड ड्युरिंग आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस. मॅक्झिमम वर्क ऑब्टेन्ड ड्युरिंग आयसोथर्मल रिव्हर्सिबल वर्कचं एक्सप्रेशन पाहायचंय. हे एक्सप्रेशन आहे Wmax is equals to 2 minus 2.303 nRT log to the base 10 V2 by V1. This expression is called as maximum work किंवा total work obtained during isothermal reversible process is called as maximum work म्हणायचं त्याला. maximum work म्हणजे काय? total work obtained during isothermal reversible process is called as maximum work म्हणायचं. मग आता हे एक्सप्रेशन कसं मिळतंय ते बघायचंय आपल्याला. आता काल आपण बघितलं होतं अशाच प्रकारचं एक सिलेंडर होतं. हे एक सिलेंडर आहे. मग ह्या सिलेंडर मध्ये काय केलेलं आहे? n मोल्स ऑफ एन आयडियल गॅस घेतलेला आहे. काल तुम्हाला सांगितलं आयडियल गॅस कशाला म्हणायचं? द गॅस विच ओबेज ऑल द गॅस लॉज परफेक्टली ॲट टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम ऑफ गॅस. चे इक्वेशन आयडियल गॅस इक्वेशन कशाला म्हणायचं? तर चे इक्वेशन काय ओबेज करते? तर बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगॅड्रोज लॉ. त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरच्या व्हॅल्यूज असतात. मग ते n मोल्स ऑफ आयडियल गॅस ह्या सिलेंडर मध्ये घेतला. ह्या सिलेंडरवर हे वरून एक ह्या पिस्टननं हा गॅस कॉम्प्रेस केलेला आहे. पिस्टननं हा गॅस कॉम्प्रेस केलेला आहे. हे इथली इनिशियल व्हॉल्यूम त्याची V1 आहे, फायनल व्हॉल्यूम V2 आहे. हे डेल्टा V म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम आहे. आता हे सिलेंडर आहे. ह्या सिलेंडर मध्ये रिव्हर्सिबल एक्सपान्शन व्हायला. ह्या सिलेंडर मध्ये रिव्हर्सिबल एक्सपान्शन व्हायला. आता आपल्याला आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय माहित आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय माहित आहे. आता काय म्हणलं बघा, कन्सिडर n मोल्स ऑफ एन आयडियल गॅस enclosed in a massless, frictionless, movable, rigid piston. n moles of an ideal gas ह्या सिलेंडर मध्ये घेतलेला आहे. या सिलेंडर मध्ये हे जे काही पिस्टन, हे जे पिस्टन नावाचं जे ॲपरेटस आहे, हे पिस्टन नावाच्या ॲपरेटसनं ह्या गॅसला इथं कॉम्प्रेस केलेलं आहे. या सिलेंडर मध्ये ते पिस्टन कसं आहे? मासलेस आहे, फ्रिक्शनलेस आहे आणि ते मुव्हेबल आणि रिजिड आहे. त्याचं वजन नाही, काही नाही, फक्त हलकसं पिस्टन आहे ज्याच्यानं हा गॅस कॉम्प्रेस केलेला आहे. आयडियल गॅस या सिलेंडर मध्ये कॉम्प्रेस केलेला आहे. म्हणून काय म्हणलंय? कन्सिडर n मोल्स ऑफ एन आयडियल गॅस enclosed in a massless, frictionless, movable piston. नंतर let V be the volume of gas. हे जे काही याच्यामध्ये n मोल्स ऑफ आयडियल गॅस घेतलेला आहे त्या आयडियल गॅसची व्हॉल्यूम V आहे. Let V be the volume of gas, P be the temperature of gas. Let V be the volume of gas at pressure P for a reversible process. Reversible process माहिती आहे आपल्याला? A process in which driving force of system slightly greater than opposing force and direction of process can be reversed. हे बघितलं आपण. आयसोथर्मल प्रोसेस बघितलंय, आयसोबारिक प्रोसेस बघितलंय, आयसोकोरिक प्रोसेस बघितलंय, रिव्हर्सिबल प्रोसेस बघितलंय, इरिव्हर्सिबल प्रोसेस बघितलंय. त्याच्यातली याच्यामध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस होत आहे. म्हणून काय म्हणलंय? फॉर अ रिव्हर्सिबल प्रोसेस, फॉर अ रिव्हर्सिबल प्रोसेस an infinite decimal small change carried out by decreasing pressure from P minus dP. याच्यामध्ये प्रेशर डिक्रीज होते P पासून ते dP पर्यंत.
मग त्यावेळेस ज्यावेळेस प्रेशर डिक्रीज होतंय, आता प्रेशर होतं आपलं, प्रेशर समजा असं थोडंसं कमी झालं, डिक्रीज झालं, की प्रेशर डिक्रीज झालं म्हणजे हे पिस्टन थोडंसं वर आलं, तर मग ऑटोमॅटिक त्याची व्हॉल्यूम काय होणार, इथली थोडीशी व्हॉल्यूम वाढणार. सो दॅट व्हॉल्यूम इन्क्रीजेस फ्रॉम व्ही टू व्ही प्लस डी व्ही. प्रेशर, आता समजा याच्यामध्ये प्रेशर दाबलेला आहे, प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम कमी होते, आणि प्रेशर जर असं पिस्टन वर केलं, प्रेशर डिक्रीज केलं, कमी केलं, तर ऑटोमॅटिक त्याची व्हॉल्यूम काय होत आहे, व्हॉल्यूम इन्क्रीजेस. म्हणजे गॅस मॉलिक्यूलला थोडासा जास्त स्पेस मिळतो, स्पेस मिळतो म्हणजे काय होते, तर व्हॉल्यूम वाढते. व्हॉल्यूम वाढल्यावरती व्हॉल्यूम काय होते, व्ही टू व्ही प्लस डी व्ही होते. त्याच्यानंतर हेन्स वर्क ऑब्टेन्ड इन इन्फायनाइट डेसिमल स्टेप इज स्मॉल. ह्याच्यामध्ये जे काही वर्क ऑब्टेन होते ते वर्क कसं दाखवलंय, तर डी डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी इंटू डी पी. हे मायनस पी इंटू मायनस डी पी इंटू डी व्ही विच इज इक्वल्स टू, हे परत ह्याच्याला असं मायनस पी डी व्ही प्लस डी पी इंटू डी व्ही विच इज इन्फायनाइट डेसिमल स्मॉल आहे. म्हणून सिन्स डी पी अँड डी व्ही इज नेग्लिजिबली स्मॉल रिलेटिव्ह टू पी मायनस डी पी, लाईक बघा आता आपण एक स्टेट कन्सिडर करू, एक सिस्टीम कन्सिडर करू ए आणि बी. ज्यावेळेस सिस्टीम इनिशियल स्टेट मध्ये आहे त्यावेळेस त्याचं प्रेशर आहे P1 V1, ए मगचं रूपांतर बी मध्ये व्हायलंय, तर त्यावेळेस त्याचं प्रेशर व्हॉल्यूम व्हायलंय P2 V2. तेच सांगितलंय. लेट द स्टेट ऑफ सिस्टीम चेंजेस फ्रॉम ए टू बी. let state of system change from A to B. A चं रूपांतर B मध्ये झाले. सिस्टीम A म्हणजे इनिशियल स्टेट मध्ये असताना त्याचं प्रेशर आहे P1, व्हॉल्यूम आहे V1. A म्हणून सिस्टीम गेली B मध्ये, तर त्याचं प्रेशर व्हायले P2 आणि व्हॉल्यूम व्हायले V2 आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली, आणि त्यावेळेसचं टेम्परेचर आहे T. मग हे ते दाखवलंय, A चं रूपांतर B मध्ये होणार. सिस्टीम ए म्हणजे इनिशियल स्टेट मध्ये आहे त्यावेळेस त्याचं प्रेशर आहे P1, व्हॉल्यूम आहे V1. इनिशियल स्टेट मधून बी स्टेट मध्ये गेलं म्हणजे फायनल स्टेट मध्ये गेलं त्यावेळेस त्याचं प्रेशर झालं P2 आणि व्हॉल्यूम झाली V2. मग देन टोटल वर्क, ह्याच्यामध्ये जे काही टोटल वर्क होणार आहे, टोटल वर्क म्हणजेच मॅक्सिमम वर्क, मॅक्सिमम वर्क किंवा टोटल वर्क ऑब्टेन्ड ड्युरिंग आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस इज, हे W max ने त्याला रिप्रेझेंट केलं जातं. W फॉर वर्क आहे आणि मॅक्स फॉर मॅक्सिमम आहे. त्याला वाचताना असं वाचायचं, W max म्हणजे मॅक्सिमम वर्क ऑब्टेन्ड किंवा टोटल वर्क ऑब्टेन्ड ड्युरिंग आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस. therefore in short W max is equals to, ह्याला इंटिग्रेट करून घ्यायचं इथल्या इक्वेशनला, हे स्टेट न A to B न, W max is equals to integration of A to B into dW, which is equals to integration of A to B minus P into dV, because we know that ideal gas equation, हे जे काही आयडियल गॅस घेतलेला आहे आपण या सिलेंडर मध्ये, त्याचं आयडियल गॅसचं इक्वेशन आपल्याला माहित आहे PV is equals to nRT आहे. मग ह्या आयडियल गॅस इक्वेशनला रिअरेंज करायचं, रिअरेंज केल्यावर P इज इक्वल्स टू nRT by V हे एक्सप्रेशन मिळणार. मग परत W max इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ V1 टू V2 मायनस nRT हे dV by V, याला रिअरेंज करून घेतलं, विच इज इक्वल्स टू मायनस nRT इंटिग्रेशन ऑफ, इंटिग्रेशन nRT इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं, कॉन्स्टंट टर्म आहे त्या इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं जातं, ते तुम्हाला माहित आहे. म्हणून मायनस nRT हे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं, मायनस nRT इंटिग्रेशन ऑफ V1 टू V2 dV by V which is equals to minus nRT log of V2 minus log of V1 which is equals to minus nRT log of किंवा log to the base 10 V2 by V1. Therefore, W max is equals to minus 2.303 हे log ची टर्म nRT log to the base 10 V2 by V1 हे एक्सप्रेशन मिळालं आपल्याला. त्याच एक्सप्रेशनला म्हणायचं मॅक्सिमम वर्कचं एक्सप्रेशन.
मग आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ गॅस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ गॅस. 11वीला बघितलं आपण स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये. ही आहे बॉइल्स लॉचा फॉर्म्युला P1 V1 इज इक्वल्स टू P2 V2. मग तीच बॉइल्स लॉची प्रेशरची व्हॅल्यू जर ह्या एक्सप्रेशन मध्ये ठेवली तर आपल्याला मिळणार W max इज इक्वल्स टू -2.303 nRT log to the base 10 P1 by P2. This expression is called as maximum work expression. ठीक है.